येणाऱ्या काळामध्ये एक लोकप्रतिनिधी म्हणून आपला आशीर्वाद आपण माझ्या मागे उभा करताय आणि माझ्याकडून आपल्या ज्या येणाऱ्या काळामधल्या ज्या अपेक्षा आहेत की लातूर ग्रामीणचा आमदार म्हणून प्रतिनिधित्व करत असताना आपल्या समाजासाठी विशेष लक्ष कोणत्या बाबीवर दिलं पाहिजे, कोणत्या विशेष बाबींकडं आमच्या अपेक्षा असली पाहिजे, आपली एक नाळ जुडली पाहिजे. आणि इथंच आत्ता आपल्या प्रक्रियेतून मला तुम्ही तुमच्या समाजाचा प्रतिनिधित्व करून किंवा समाजामध्ये घेतलेला आहे. म्हणजे येणाऱ्या काळामध्ये असंही मला माझे सगळे सहकारी म्हणतात, तुम्ही तुमच्या घरामध्ये किंवा ऑफिसमध्ये कमी दिसता, मतदारसंघ एवढा मोठा आहे, असंही मी भटकत राहतो. तेव्हा तुमच्या माझ्यामध्ये काही जास्त फरक नाही. आणि ज्या भागात आपण जातो, ज्या भागात आपण प्रतिनिधित्व करतोय, ज्या पक्षाचं उमेदवार म्हणून तुमच्या समोर मी आज इथे उभा आहे, ज्या विचारानं आपला महाराष्ट्र घडला, आदरणीय आपलं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, त्यांनी सर्वच जाती जमातीच्या लोकांची एक मूठ बांधून त्या काळातलं जे मुघलचं सरकार होतं त्याच्या विरोधात एक लढा उभा केला आणि स्वराज निर्माण केला. आणि त्यावेळेस ही अशी परिस्थिती नव्हती. जातीपंथामध्ये जरी आपण विभागलेले असो, पण सर्वजण स्वराज्याचे म्हणून रयतेचं राज्य होतं. सर्वांना समान अधिकार होता, सर्वांना समान न्याय मिळायचा. कुणावरही स्वराज्यामध्ये कधीही अत्याचार जो त्याच्या जातीमुळे असेल किंवा तो गरीब आहे किंवा श्रीमंत आहे किंवा मोठा आहे किंवा छोटा असं म्हणून महाराजांनी ती वागणूक कधी कुणाला दिली नाही. आणि त्या काळापासून आपलं महाराष्ट्र राज्य जे पुढारलेलं आहे आणि त्याच्यातून जसं जसं आपण राजकीय व्यवस्थेकडे वळलो, 47चा स्वातंत्र्य आंदोलन असेल, 50ला आपल्याला संविधान मिळालं, मराठवाडा मुक्ती संग्राम नंतर मराठवाडा महाराष्ट्रामध्ये आला आणि नव्यानं जी राजकीय परिस्थिती जी आपण स्वीकारली, जी राज्य घटना आपण स्वीकारली, त्याच्यामधून आजपर्यंत आपण सर्वजण कार्यरत आहोत. आणि त्याच्यामध्येही कुठेही असं नमूद नाही आहे की एखाद्या वर्गाला, वर्णाला, एखाद्या जाती जमातीला वेगळे अधिकार आहेत, त्याला त्याच्या वेगळ्या संधी आहेत. जसं आपण इथं मनोगतामध्ये कोणीतरी सांगितलं, सर आपणच सांगितलं की जीएसटीचा जो वाटा आहे, तिथे श्रीमंत लोक आहेत ते जीएसटी फक्त 4% काहीतरी भरतात आणि जो गरीब वर्ग आहे किंवा जो सर्वसामान्य वर्ग आहे तो 74% जीएसटीचं भुगतान करतं. आणि ज्या जीएसटीच्या कर वसुलीमधून आपला देश चालतं, विकासाच्या योजना चालतात. खरं तर आपल्या देशाबद्दल नेहमी म्हणलं जातं हा गरीब देश आहे. मला असं म्हणावं लागेल, हा गरीब देश नाही, हा गरिबांचाच देश आहे. ह्या देशातल्या गरिबानं, कष्टकऱ्यानं हा देश उभा केला. ज्या देशाला स्वातंत्र्य नव्हतं त्याला स्वातंत्र्य मिळवून देण्याच्या चळवळीमध्ये आपले अनेक समाज त्यावेळेस कार्यरत होते. तो लढा उभा करायचे. ज्या कायद्याचा आपण इथं उल्लेख केला तो ब्रिटिशांनी आणला, तर आपल्या समाजाकडे त्यावेळेस हत्यार असायचे. आणि महात्मा गांधींनी जेव्हा चळवळ उभी केली, जेव्हा त्या समाजाच्या मदतीनं जिथं कुठं गरज असेल समाज जेव्हा पुढारलेला त्या चळवळीमध्ये उभा राहिला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी, तो कुठेही असू द्या, तो जंगल पाड्यामध्ये राहणारा असेल किंवा तो शहरी भागात राहणारा असेल, तो गाव तांड्यावर राहणारा असेल, सर्वांनी स्वातंत्र्य चळवळ या आदरणीय महात्मा गांधींच्या नेतृत्वामध्ये जी उभी राहिली त्याच्यामध्येही कधी जातपंथ नव्हती. देशाला स्वातंत्र्य मिळालं पाहिजे, आपला अधिकार आपल्याला मिळाला पाहिजे आणि प्रत्येक देशातल्या नागरिकाला हा समान अधिकार मिळाला पाहिजे. जेव्हा स्वातंत्र्य मिळालं त्याच्यानंतर जेव्हा बाबासाहेब आंबेडकरांनी आपलं संविधान दिलं, तर संविधानामध्ये हे जे तरतूद आहे की तो देशातला सर्वात श्रीमंत माणूस असेल किंवा तो देशातला सर्वात गरीब असेल, त्याला देखील एकच मताचा अधिकार आहे. आता दाखवून देण्याची वेळ आलेली आहे. जेव्हा आपण राजकीय परिस्थितीमध्ये असतो तर आपल्या समाजाला एकवटलं पाहिजे आपल्या मुद्द्यांवर. राजकीय परिस्थितीमध्ये राजकीय पक्ष किंवा सत्ता कुणाची येते कुणाची जाते ही प्रत्येक 5 वर्षामध्ये आपल्या समोर त्या लोकांना यावं लागतं. पण त्यावेळेस आपण मात्र विचार केला पाहिजे की जी सरकार, जी सत्ता आज कार्यरत आहे ती येणाऱ्या काळामध्ये आपल्याला त्याच्यामधून काय मिळू शकेल,
आपल्याला दिलेली आश्वासनं त्यांनी पूर्ण केली किंवा नाही, आपल्यासाठी त्यांनी कुठली चांगली निर्णय घेतली किंवा नाही, ह्या सगळ्या गोष्टीवर आपल्याला विचार करण्याची आता ही गरज आहे. जर एकीकडं काही मुठभर लोकांसाठी जर व्यवस्था काम करत असेल, तर बाकीच्या हातामध्ये जी ताकद आहे आता दाखवण्याची ती वेळ आलेली आहे. प्रत्येक हातामध्ये एक मताची ताकद आहे. ती एक मत आपलं बहुमूल्य मत आहे. त्याला आपण उगाच मतदान म्हणत नाही. दानाला मोल नसतं, ते अमूल्यच असतं. कुणी कुणाचं जेव्हा दान देतं ते अमूल्यच असतं, त्याला कुणी मोल लावू शकत नाही. पण तुमच्या मताची किंमत आणि श्रीमंताच्या मताची किंमत एकच आहे. तुम्ही तुमच्या विषयाला पुढे नेऊन मतदान केलं पाहिजे. तुम्हाला जे येणाऱ्या व्यवस्थेकडून अपेक्षित आहे ते तुम्ही सांगितलं पाहिजे. असेच व्यासपीठ आहेत जे व्यासपीठ काँग्रेसनं उभे करून दिलेत, त्याच्यामध्ये तुमचा आवाज ऐकला जातो, तुम्हाला बोलून विचारलं जातं. तुम्हाला हवंय तसं आम्ही येणाऱ्या काळामध्ये ती व्यवस्था तुमच्यापर्यंत पोहोचू शकतो का नाही, म्हणून ही निवडणूक प्रक्रिया आहे. ती विचाराची देवाणघेवाण आहे. आम्ही तुमची नाराजी किंवा तुमचा हट्ट किंवा तुमचा अधिकार, आमच्यावर अधिकार आहे म्हणून तुम्ही आमच्याकडं हट्ट करताय. तुम्ही आम्हाला धरून सांगू शकता हाताला की आम्हाला हे पाहिजे. एक साधं छोटं उदाहरण तुम्हाला देतो. पंडित नेहरूंनी आपला हा जो कायदा होता तो जेव्हा 92 मध्ये 52 मध्ये त्यांनी आपल्या ज्या जमाती आहेत सेटलमेंटच्या ह्याच्यामध्ये त्याच्यातून त्या बाहेर त्यांनी काढल्या. आणि त्यांचंच एक उदाहरण मला आठवत आहे. मी अनेक माझ्या भाषणांमध्ये पहिलं व्यक्त केलंय की जेव्हा आपल्या देशाची फाळणी झाली, अनेक वर्ग जातीवर काही तिकडे गेले, काही पाकिस्तानला गेले, काही भारतात राहिले किंवा जे पाकिस्तान सिंधमध्ये राहत होते ते देशात आले. काही लोकांनी जेव्हा ते प्रक्रिया चालू होती तेव्हा नेहरूजी एका रेल्वे स्टेशनवर गेले होते. तर पाकिस्तान सिंधून जी गाडी आली ती सगळं काही ते सोडा आणि इकडे या. आणि त्यावेळेस त्यांची पाहणी करायला जेव्हा पंडितजी नेहरू त्या स्टेशनवर गेले तेव्हा अशीच आपल्यापैकी एक महिला त्यांच्या कॉलरला धरून तिनं विचारलं की आमची चूक काय, आम्ही भारताचे होतो, आम्ही भारतीय आहोत, आमची चूक काय जे आम्हाला सगळं काही सोडून भारतामध्ये यावं लागलं, आम्ही काय पाप केले होते, आम्ही तिथं गुन्हा-गोविंदानं राहत होतो, ही राजकीय प्रक्रिया झाली आणि आम्हाला आमच्या भागातून वेगळंच व्हावं लागलं, आम्हाला तुमच्याकडे यावं लागलं. तर पंडितजींनी रागावले नाही. त्यांची सिक्युरिटी सुरक्षा व्यवस्था होती, त्यांना त्यांनी थांबवलं. त्या महिलेचं सगळं त्यांनी ऐकून घेतलं आणि मग त्यांनी सगळ्या सहकार्याला त्यांच्या मंत्र्यांना हेच सांगितलं की हीच खरी लोकशाही आहे, की हा अधिकार आपण आपल्या सर्वसामान्याला दिला की देशाच्या पंतप्रधानाच्या गिरेबानपर्यंत देखील हात लावलेला ती त्याची मागणी मांडू शकते. ती देशाच्या पंतप्रधानाला हात लावून विचारू शकते आमचा अधिकार काय, आमची चूक काय. आणि ही देश व्यवस्था त्या विचारानं काँग्रेसने जी उभी केली ती आज तागायत काँग्रेस त्या विचारानं सकारात्मक पद्धतीनं सर्वांना बरोबर घेऊन जाण्याचं काम करते. 75 वर्ष आपल्या देश व्यवस्थेला झालेली आहेत. अमृत महोत्सव आपण मोठ्या गाजावाजानं साजरा केला, पण हे सगळं काही साजरं करत असताना कुठेतरी आपण आपल्या देशाकडं खऱ्या अर्थानं बघण्याचं देखील विसरलो का, हा देखील प्रश्न आता यावेळेस उपस्थित आहे. राहुल गांधी यांचा इथं उल्लेख झाला. आमचे नेते त्यांनी जी पदयात्रा काढली, काही लोक म्हणतात त्यांनी पदयात्रा त्यांच्या राजकीय भवितव्यासाठी काढली, पण त्यांनी पदयात्रा त्यासाठी काढली नाही. त्यांच्याही मनामध्ये तोच नेहरू गांधीचा विचार होता की 75 वर्षानंतर आपल्या देशातली खरी व्यवस्था कशी आहे ते आपण रस्त्यावर जाऊन लोकांच्या बरोबर जाऊन ती समजली पाहिजे, त्यांच्या समस्या ऐकून घेतल्या पाहिजेत. आणि कन्याकुमारी ते काश्मीर आणि मणिपूर ते मुंबई ज्या पद्धतीने त्यांनी जो भारत देश पिंजून काढला आणि लोकांचे प्रश्न त्यांना समजले आणि त्या प्रश्न समजल्यानंतर त्यांनी आता एक भूमिका अशी मांडलेली आहे की परत आता ती वेळ आलेली आहे की आपली परत एकदा जात गणना झाली पाहिजे सामाजिक सलोख्यासाठी आणि आर्थिक निकषावर, की जेणेकरून आज देश 75 वर्ष स्वातंत्र्य साजरा करतोय. तर आज कुठले लोक मागे राहिलेले आहेत त्यांना पुढं कसं आणायचंय, ज्यांच्याकडे जास्त आहे त्यांचं असू द्या, पण ज्यांच्याकडे नाहीये त्यांच्यापर्यंत ही व्यवस्था कशी पोहोचवायची आहे, ही सगळी गोष्ट, ही सगळी बाब काँग्रेसच्या विचारातून येणाऱ्या काळामध्ये पुढे होणार आहे. आणि आजही प्रत्येक ग्रामीण भागामध्ये कुठं तांड्या वस्तीवर असेल, कुठं गावरानावर असेल, ज्या काही आपल्या अडचणी असतात, मला आपल्याला सांगताना आनंद होतो या गोष्टीचा किंवा अभिमान आहे की ज्या सरकारमध्ये महाविकास आघाडी सरकारमध्ये आम्ही होतो, कोर्टाचा एक निर्णय आला की सर्व काही गायरानावरचे अतिक्रमण हटवली पाहिजे. तर आपल्या सरकारनं त्यावेळेस कोर्टामध्ये असं अफिडेव्हिट दिलं होतं की ज्या गायरानावर घरकुल असतील, लोक वास्तव करत असतील, त्या व्यतिरिक्त जे
महाविकास आघाडी सरकार असताना जे कोरोनाची महामारी आपल्या देशावर आली, जे संकट महाराष्ट्रावर होतं, त्याच्यामध्ये महाविकास आघाडी सरकारनं कधीही हे बघितलं नाही, पाहिलं नाही तो कोणत्या जातीचा जमातीचा आहे, तो महाराष्ट्राचा नागरिक आहे, त्याची आरोग्य व्यवस्था चांगली राहिली पाहिजे, त्याच्या दारापर्यंत ती आरोग्य व्यवस्था पोहोचली पाहिजे, अशी व्यवस्था महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये झाली. हेही आपण लक्षात ठेवलं पाहिजे की तुमच्या ज्या काही गरजा असतील, तुमची मुलं बाळं शिकली पाहिजे, त्यांनी स्वप्न बघितली पाहिजेत. तुमच्या हातामध्ये पारंपरिक एखादा कोयता असेल तर त्या कोयता काढून तुमच्या हातामध्ये कलम कशी येईल ह्याची व्यवस्था डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला करून दिलेली आहे. तुमचे स्वप्न येणाऱ्या काळामध्ये कसे पूर्ण होतील त्यासाठी जी राजकीय व्यवस्था आपल्याला हवी आहे, आपल्या विचाराची राजकीय व्यवस्था असेल, तुमचे जे काही प्रश्न असतील, प्रत्येक समाजाचे प्रश्न मांडण्यासाठी आम्ही आमच्या सभागृहाचा वापर करू, आम्ही आमच्या अधिकाराचा वापर करू. कारण की हा अधिकार, तो पद तुम्ही आम्हाला मिळवून देताय तुमच्या मताच्या ताकदीवर, आणि तुमच्या मतासाठी, त्या प्रत्येकासाठी ते प्रश्न मांडणारा सभागृह असेल, तिथं जरूर तुमच्या हक्काचे निर्णयाचे प्रश्न आम्ही मांडू. त्याच्यामध्ये आम्हाला आपली गरज आहे. प्रश्न मांडताना नीट मांडावेत, प्रश्नांची बाजू, त्याचा अभ्यास तुमच्याकडे जास्त आहे, तेही आपण येणाऱ्या काळामध्ये चर्चेच्या माध्यमातून आपल्याकडून आम्हाला बरंच काही आज इथं शिकायला मिळायला लागलंय. तुमच्या माध्यमातून येणाऱ्या समाजाचे अनेक प्रश्न आपल्याला सोडवायचे, फक्त लातूरचे म्हणून नाहीत, त्या महाराष्ट्रातल्या ह्या प्रत्येक समाजाच्या घटकाचे प्रश्न येणाऱ्या काळामध्ये महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून, आपलं काँग्रेसच्या नेतृत्वाच्या माध्यमातून, दिल्ली असेल, महाराष्ट्र राज्य असेल, जिथं जिथं आपल्या समाजाला पुढे आणण्याची कामं करायची गरज असेल त्या त्या भागामध्ये आम्ही त्या पद्धतीनं काम करण्याचा ह्या मेळाव्याच्या निमित्तानं आपल्याला मी शब्द देतो. आपण मला मागच्याही वेळेस आशीर्वाद दिला, मागच्या वेळेस मी आपल्या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकलो नाही, तरीही काकांच्या आपल्या सर्व समाजाच्या आशीर्वादानं मला मोठ्या फरकानं विधानसभेमध्ये आपण निवडून पाठवलं, त्याबद्दल आपले लाख लाख आभार व्यक्त करतो. आमच्या मागणीला मान देऊन आपण लोकसभेमध्ये आमचे खासदार डॉक्टर शिवाजी काळगे यांना निवडून दिलं. काँग्रेसच्या बाजूनं आपल्या समाजानं, आपल्या प्रत्येक पंथानं आमच्या मागे जी ताकद उभी केली, त्याच्यामधून लातूरचा खासदार आता हा काँग्रेसचा निवडून गेलेला आहे. म्हणून दिल्लीपर्यंत देखील आपला आवाज गेल्याशिवाय राहणार नाही. राहुलजींच्या बाजूला आपले खासदार बसतात आणि त्यांच्या समेत, त्यांच्या नेतृत्वामध्ये येणाऱ्या काळामध्ये ही सगळी प्रश्न आपण राहुलजीपर्यंत पोहोचूयात, आणि त्यांच्या माध्यमातून लोकसभेमध्ये असेल आणि आपल्या सर्व नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली येणाऱ्या काळामध्ये आपल्या विधानमंडळात असेल, आपल्या सरकारच्या माध्यमातून असेल, ह्या सगळ्या ज्या आपल्या गरजा आहेत, ज्या आपल्या अडचणीचे प्रश्न आहेत, खऱ्या अर्थानं आपली गरिबी दूर झाली पाहिजे, त्याचे साधनं आपल्या हातामध्ये आली पाहिजेत. प्रत्येक वेळेस तो वर्ग गरीब आहे, वंचित आहे, दुर्लभ आहे, हे फक्त भाषणापुरतं नाही, तर आमच्या येणाऱ्या काळामध्ये कृतीमध्ये आम्ही उतरून दाखवू. आम्ही ठोस काही कार्यक्रम जो आपल्यासाठी आणू पाहतोय तो आणून तुमच्या दारापर्यंत तो विकास कसा पोहोचवता येईल, ह्याच्यामध्ये आपल्या प्रत्येक लढाईमध्ये आपला एक भाऊ म्हणून आपल्या समवेत राहीन, एवढा आजच्या कार्यक्रमानिमित्तानं शब्द देतो व थांबतो. जय हिंद.